नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एच व्ही देसाई इन्स्टिट्यूट निरवदा यांची कंबाईंड टेस्ट 7मधले आपण गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न बघतो. तुम्हाला जर गणित बुद्धिमत्ता किंवा सीसॅट ह्याविषयी कोणतेही डाऊट असतील तर अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता. आणि जर तुम्हाला कोर्स लावायचा असेल तर एज्युकल्चर या चॅनलवर माझा मॅथ्स आणि रिझनिंगचा कोर्स अवेलेबल आहे की जो तुम्हाला कंबाईन आणि सीसॅट किंवा गणित बुद्धिमत्ता असणाऱ्या कोणत्याही एक्झामसाठी तुम्हाला उपयोगी पडेल की जो पूर्णपणे विदाऊट फॉर्म्युला मी शिकवलेला आहे. चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, खाली काही कोड आणि अटी दिलेल्या आहेत तर त्यानुसार आपल्याला नेस्ट या शब्दाचं रूपांतर करायचं आहे. नेस्ट हा शब्द कसा लिहिला जाईल हे आपल्याला सांगायचं आहे. तर त्या अटी काय आहेत त्या बघू आधी आपण. तर अटी कशा आहेत, जर मधले अक्षर स्वर असेल तर काय करायचं, जर पहिले 2 अक्षर व्यंजन असेल तर काय करायचं. तर डायरेक्ट प्रश्नाकडे जायचं आहे, बाकीच्या गोष्टींचा विचार करायचा नाही. NEAST असा आपला शब्द आहे. त्याने काय विचारले, मधले अक्षर स्वर आहे का. आहे का रे, मधलं अक्षर ए आहे, स्वर आहे, म्हणजे पहिलीच कंडिशन आपली मॅच होती. तरी पण पुढचं चेक करत राहू आपण. पुढची कंडिशन काय, जर पहिले 2 अक्षर व्यंजन आहेत का, व्यंजनं एन व्यंजन आहे पण ई व्यंजन आहे का नाही, त्यामुळे दुसरी कंडिशन होत नाही. तिसरी कंडिशन काय, जर पहिले अक्षर स्वर आणि शेवटचे अक्षर व्यंजन, पहिले स्वर आहे का, एन आहे, एन काय स्वर नाही आहे, त्यामुळे तिसरी पण होत नाही, म्हणजे पहिलीच फक्त सॅटिस्फाय होते. सगळ्या चेक का केल्या मी, कधी कधी इथं एक शेवटी वाक्य लिहिलेलं असं छोटंसं की जर एकापेक्षा जास्त कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर पहिल्यांदा पहिली इम्प्लिमेंट करा आणि नंतर दुसरी इम्प्लिमेंट करा. आता फक्त पहिलीच होते. काय सांगितलं पहिल्या केसमध्ये, जर मधले अक्षर स्वर असेल तर पहिल्या आणि चौथ्या अक्षरांचे कोड आपापसात बदलायचे आहेत. पहिल्याचा आणि चौथ्याचा कोड आपापसात बदलायचा आहे. म्हणजे एनचा जो कोड आहे आपला, एनचा कोड स्टार आहे तर तो स्टार एसला द्यायचा आहे आणि एसचा कोड आहे प्रश्नचिन्ह तो एनला द्यायचा आहे. ठीक आहे. आणि बाकीच्यांचं आहे असं करायचं. ईचा काय आहे, ईचा 5 आहे, मग हे 5 येणार. एचा काय आहे, एचा उद्गारवाचक चिन्ह आहे तर उद्गारवाचक चिन्ह येणार इथे. आणि टीचा काय आहे, टीचा 4 आहे तर इथे 4 येणार. क्वेश्चन मार्क 5 एक्सक्लेमेटरी साईन स्टार अँड 4 हे त्याचं आन्सर असणार आहे. ओके. हा प्रश्न खूप सोपा आहे, पण डायरेक्ट जर परीक्षेत कोणी पहिल्यांदाच बघत असेल तर काय करायचं तेच कळत नाही. ठीक आहे. पण आता मी एवढ्या वेळा घेतला बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न की तुम्हाला कळून जाईल की ह्यासारखा सोपा प्रश्न नसणार आहे कुठला. सीमा ही नीताची सासू असून नीता ही प्रवीणची वहिनी आहे. काय सांगितले, सीमा काय सांगितले, नीताची सासू आहे, म्हणजे हिचा कोणतरी मुलगा असेल, त्याची बायको कोण आहे, नीता. सीमा ही नीताची सासू आहे म्हणजे नीताच्या नवऱ्याची आई असणार आहे. नीता ही प्रवीणची वहिनी आहे म्हणजे प्रवीण ह्याचा भाऊ असणार आहे, भाऊ किंवा बहीण. ठीक आहे, ची वहिनी आहे. समीर हा संदीपचा सासरा असून, आता हे वेगळंच, ह्याच्यात काही कुठलाच शब्द नाही आहे. काय आहे मग, समीर हा संदीपचा सासरा आहे. समीर सासरा आहे कोणाचा, संदीपचा, म्हणजे ह्याची कुठली तरी एक मुलगी असणार आहे कारण संदीपच्या बायकोचा नवरा असेल, सासरा असून. प्रवीणचा एकुलता एक भाऊ आहे, कोण, समीर. समीर काय आहे, प्रवीणचा एकुलता एक भाऊ आहे, म्हणजे समीर कुठे येणार, इथं येणार, प्रवीणचा एकुलता एक भाऊ आहे ना, मग समीर आपला इथं आला. आणि हे सगळं आपण आहे असं इथं लिहूया. झालं. आता काय विचारले, सीमाचे प्रवीणशी नाते काय विचारले. सीमाचे प्रवीणशी नाते काय, कोण आहे रे, सीमा कोण आहे प्रवीणची, सीमा ही प्रवीणची आई आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 येणार आन्सर. कळालं का, व्यवस्थित असं लिहित जायचं. आता ते आधीसारखं नाही राहिलं की तुम्ही मनातल्या मनात कराल आणि तुम्हाला सुटेल. ठीक आहे, आता कागदावर लिहिलं तरच सुटतं कारण जरा कन्फ्युजिंग प्रकारचे असतात आणि सोपे प्रश्न आहेत. उगं मनातल्या मनात करून त्याचं हे घालवू नका, तुम्ही मार्क हातातून घालवू नका. खालील प्रश्नात 1 2 3 4 निष्कर्ष दिले आहेत व ती समान असली तरी काय, थोडक्यात आपल्याला काही एवढं वाचायची गरज नाही. आता सिलॉजिझमचा प्रश्न आहे हा, जे सांगितले ते करू. काही सफरचंद केळी आहेत, ही सफरचंद आहेत त्यातली काही केळी आहेत. काही पपई संत्रे असतात, हे वेगळंच वाक्य आलं त्यामुळे जरा साईडला लिहू आपण. काही पपई ही संत्री असतात, हे सफरचंद आहेत, SF. सर्व संत्रे सफरचंद आहेत, सर्व संत्री काय आहेत, सफरचंद आहेत, म्हणजे संत्री मी ह्याच्यात घेऊ का, सर्वच्या सर्व संत्री काय आहेत,
सफरचंद आहेत. आणि हे वाक्य काय, काही पपई संत्री आहेत, ते इथं लिहू का मी, काही पपई संत्री आहेत. कुणाला काय डाऊट ह्याच्यात? काहीच नाही. आपण जसं कंडिशन आहे, फक्त हे मध्येच वेगळं वाक्य आलं तर त्यामुळे ते साईडला लिहिलं, त्याला आता गरज नाही आपल्याला. ही आपली एक डायग्राम तयार झाली. निष्कर्ष काय बघा, काही पपई केळी आहेत. आहेत का रे केळी? काही पपई केळी आहेत का? नाही, म्हणून चूक. आपल्यात नाही तर कशातच नाही. काही पपई केळी नसतात, आपल्यात नाही आहे. ठीक आहे, म्हणजे बरोबर आलं. आणि तिसरं काय, सर्व सफरचंद संत्रे आहेत. सर्व सफरचंद संत्री नाही आहेत बाबा, ही इथली सफरचंद कुठे संत्री आहेत? ठीक आहे, फक्त एवढीच, म्हणजे काही सफरचंद संत्री आहेत, त्यामुळे तिसरं चूक येणार. आता बरेच जण निष्कर्ष 2 बरोबर आहे म्हणतील, पण तसं नाही आहे. ते शुअर शॉट सांगू शकत नाही. मी ह्या केळीला मी इथं जर लिहिलं, करू शकतो ना, काय फरक नाही पडला इथं केलं म्हणून. मी कुठल्याही कंडिशनसोबत छेडछाड नाही केली. काही सफरचंद केळी आहेत, ह्या डायग्रामचा पण अर्थ तोच होतो. तर बघा ना, तर हे दुसरं वाक्य काय होतं बघा, काही पपई केळी नसतात, हे चूक होतं की नाही वाक्य. आणि हे जे पहिलं वाक्य, काही पपई केळी असतात, हे बरोबर होतं की नाही. म्हणजे ही 2 वाक्य बघा, एक तर हे बरोबर येते, नाही तर हे बरोबर येते. म्हणून ह्याचा अर्थ काय असतो, ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार, निष्कर्ष 1 किंवा 2 अनुसरण करतो. कारण त्या दोन्हीपैकी एक कुठलं तर बरोबर असणारच आहे, तुम्ही कशी जरी आकृती काढली तरी. त्यामुळे मी ह्याचा एक छोटीशी ट्रिक म्हणा किंवा एक नियम काय सांगितलेला, की ज्यावेळी हे असं असतं, सम ए आर बी आणि नो ए आर बी असं असेल तर मी काय सांगितलेलं, ह्याचा आन्सर डोळे झाकून इदर ऑर लिहायचं. एकतर हे किंवा ते, इदर ऑर, डोळे झाकून हे आन्सर लिहायचं त्याचं. निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 बरोबर. ठीक आहे, पण तरी पण चेक करायला काही हरकत नाही. पण हे नेहमी असंच असतं, तुम्ही कुठलाही MPSCचा प्रश्न चेक करा, त्याच्यात हे असं येऊन जाईल. ठीक आहे, कारण आपले 2 रूल कुठले आहेत, तुमचा निष्कर्ष चूक असेल तर तो चूकच आहे, आणि तुमचा निष्कर्ष बरोबर असेल तर तो वेगळी डायग्रामकडून चुकवायला बघा. ही माझी 2 वाक्य आहेत सिलॉजिझमची. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, जर हा ऑप्शन आहे ना, हा नसता ऑप्शन, हा ऑप्शन नसता, तर ह्याचं उत्तर काय आलं असतं माहीत आहे, एकही निष्कर्ष बरोबर नाही. ह्याचं उत्तर आलं असतं, एकही निष्कर्ष बरोबर नाही. हे 1 किंवा 2 आहे म्हणून हे उत्तर लिहितोय. तसं ह्या दोन्हीपैकी एक पण बरोबर नाही आहे, कारण आपल्याला सगळे डेफिनेट ट्रू लागतात. ओके, हे एवढं ह्यासाठी समजावतोय की जेणेकरून जरा प्रश्न फिरवून विचारला तरी तुम्हाला त्या टाईपचा प्रश्न सोडवता आला पाहिजे. 16 विद्यार्थ्यांच्या एका गटाचे सरासरी वजन काहीतरी आहे. आता 16 विद्यार्थ्यांचा गट आहे, त्यांचं सरासरी वजन काहीतरी आहे, W आहे. एकूण 82 किलो वजन असणारे 3 विद्यार्थी गटात सामील झाले. नवीन वजन किती वाले आले? 82 वाले आले. ठीक आहे, 3 विद्यार्थी वाढले म्हणजे 19 झाले विद्यार्थी. त्यामुळे सरासरी वजन 2 किलोने कमी झाले. म्हणजे आधी W होतं, तर आता काय झालं, W-2 झालं. ठीक आहे, तर आपला फॉर्मॅट काय आहे, पहिल्यांदा काय करायचं, कितीनं वाढलं हे, 3नं, मग इथं +3 लिहायचं. हे कितीनं कमी झालं, 2नं, म्हणून इथं -2 लिहायचं. आणि आता काय करायचं आहे, 16नं या 2ला गुणायचं, 13नं याला गुणायचं, आणि हे इक्वेट कशाला करायचं, जे एक्स्ट्रा आलेत त्याला इक्वेट करायचं, म्हणजे 82ला. मग काय करणार, 3 गुणिले W-2, ठीक आहे, आणि इथं काय 16 अधिक 16 गुणिले -2. कळालं इथपर्यंत. ह्याचं काय येणार, 3W-6 अधिक 16 दुनी 32, पण -32 येणार, बरोबर, -32 येणार. मग इथं काय लिहिणार, -32, म्हणजेच काय झालं, हे 3W-38 झालं. ते तिकडे जाणार 38. 3W बरोबर 82 अधिक 38 होणार, म्हणजे किती होणार, 80 30 110 आणि 10 120. W बरोबर किती आलं, 40. W बरोबर काय आलं, 40 आलं. कळतंय का, इथपर्यंत सगळ्यांना समजलं W बरोबर 40 कसं आलं. ओके, मग W आलं आपलं 40. त्यांनी काय विचारलंय, 19 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन किती असेल. 19 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन किती असेल सांगा रे. हे 16चं 40 आहे, मग 19चं किती असणार, 40 - 2 38. कळतंय, पुढे ए आणि बी व्यवसायात भागीदार आहेत. ए हा 8 महिन्यांसाठी 20,000 रुपयांची गुंतवणूक करतो. ए हा 8 महिन्यांसाठी 20,000 रुपयांची गुंतवणूक करतो, आणि बी हा 6 महिन्यांसाठी 30,000 रुपयांची गुंतवणूक करतो. ते दोघे 6800 नफा कमवतात. तर बीचा किती असेल, एक तर हे 4 शून्य गेले, हे किती येते,
8 दोन्ही 16, सायंत्रिक 18, अजून ह्याला भाग जातोय बघा, 82 16, 92 18, म्हणजे त्यांचा नफा कितीत विभागला जाणार, 8 9 या प्रमाणात. पण टोटल नफा किती आहे, 6800. आपल्या भाषेत टोटल किती आहे, 9 8 17, म्हणजे आपल्या 17ला ते काय म्हणतात, 6800 म्हणतात. तर आपल्या 1ला ते काय म्हणतील, 400 म्हणतील. विचारलंय काय, तर त्यातील बीचा वाटा किती रुपये असेल ते सांगा विचारले. म्हणजे आपलं 1 म्हणजे 400 आहे, तर आपलं 9 म्हणजे किती, 9 म्हणजे बी आहे ना आपला. आपलं 1 म्हणजे 400 आले, तर आपलं 9 म्हणजे 9 चोक 36, 3600. काय आला आन्सर, ऑप्शन नंबर 2. कळते का. पुढे कोणत्याही अंकाची पुनरावृत्ती न करता 2 3 5 6 7 9 या अंकापासून 5ने भाग जाणाऱ्या किती 3 अंकी संख्या तयार होतील. आता 3 अंकी संख्या 1 2 3 5ने भाग जाणाऱ्या पाहिजेत, म्हणजे एकक स्थानी 5 येणार. ही 5ची कसोटी आहे, 0 किंवा 5, पण शून्याचा काही संबंध नाही आहे इथे. सो 5ला ही जागा ब्लॉक करून ठेवली आपण. 2च जागा भरायच्यात आता. आणि काय सांगितले, पुनरावृत्ती करायची नाही. आता 5 गेलं, उरले किती मग, 1 2 3 4 5, 5 संख्या उरल्या आपल्याकडे. टोटल 6 होत्या, 5 उरल्या. ही जागा किती प्रकारे भरता येईल, 5 प्रकारे. आता इथं कुठला तरी एक अंक वापरला असणार, मग ही जागा किती प्रकारे, 4 प्रकारे. टोटल किती संख्या तयार होतील, 5 चोक 20. टोटल 20 संख्या तयार होतील. कळालं इथपर्यंत. हे एवढे सोपे प्रश्न असतात, मुलं अजून सुद्धा चुकतात ह्याची उत्तरं. विचार करायला पाहिजे त्या लोकांनी की हे प्रश्न चुकून काही उपयोगाचे नाहीत, परीक्षेला पडलेले प्रश्न आहेत हे सुद्धा. एका सांकेतिक भाषेत सीट हिअर हे ॲड पी जी असे लिहितात. सीट हिअर हे काय लिहितात, ॲड पी जी. हिअर अँड देअर, हिअर अँड देअर हे असं लिहितात पी जी ए सी सी एम. आणि रन देअर, रन देअर हे असं लिहितात जी एम आणि सी एम. हे एवढं वेगळं लिहायला लागत नाही, काही गरज पण नाही ह्याचा. तसं एवढं सिम्पल करायचं आहे, कॉमन शोधायचे. इथं काय आहे, हिअर आहे, इथं हिअर आहे. तसं कॉमन ह्या दोन्हीच्यात काय आहे, पी जी आणि पी जे. म्हणजे हिअर म्हणजे काय झालं, पी जी झालं. ठीक आहे, कळालं इथपर्यंत. त्यानंतर आता बघा, इथं देअर आहे, इथं देअर आहे. ओके, सेम तसं इथं सी एम आहे, इथं सी एम आहे. संपला विषय. आणि आता उरलं काय मग ह्याच्यात हे अँड उरलं, आणि इथं हे ए सी उरलं. म्हणजे आपल्याला काय विचारलं, अँड कसं लिहिणार, ए सी सारखं लिहिणार. अँड म्हणजे ए सी येणार आपला. कळालं का. हे एवढ्या सिंपल पद्धतीनं करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एका सिनेमागृहामध्ये प्लॅटिनम, गोल्ड आणि सिल्वर अशा 3 प्रकारची तिकीटं आहेत. 3 प्रकारची तिकीटं आहेत, प्लॅटिनम, गोल्ड आणि सिल्वर. प्रश्न वाचत वाचत हे लिहिणं, जे मी पेपरला करतो तेच तुम्हाला सांगतोय मी. या तीन तिकिटाची किंमत अनुक्रमे 100, 80 आणि 50 आहे. 100, 80 आणि 50 आहे. एका हाऊसफुल पूर्ण भरलेल्या शोमध्ये सिल्वर प्रकारची एकूण 28 तिकीट विकली गेली. सिल्वरची एकूण 28 तिकीट विकली गेली. तसेच गोल्ड प्रकारच्या तिकिटांची विक्रीतून सिनेमागृहाला 7,440 रुपये भेटले. 7,440 गोल्डमधून भेटलेत. तर त्या शोमध्ये सिनेमागृहाने एकूण 19,940 रुपये जमा केले. टोटल 19,940 रुपये जमा केले. तर प्लॅटिनमची किती तिकिटे विकली गेली असतील, ही जागा आपल्याला काढायची. खूप सोपं आहे. ठीक आहे. आता गोल्डला एकूण किती रुपये जमा केले, गोल्ड तिकीटनी 7,440. सिल्वरने किती केले असतील रे, 50 रेट आहे. ठीक आहे, आणि 28 गेली, 28 पंचे 40 आहे. ठीक आहे, सिल्वरची किती झाली, 1400ची झाली. ह्या दोघांनी मिळून किती केली रे, 0 बेरीज करू, 0 4 4 4 8 7 आणि 8, दोघांनी मिळून किती झाली, 8,840. टोटल तिघांचं किती आहे रे, 19,940 आहे. मग ह्याच्यातून जर मी 8,840 वजा केलं, 0 0 1 1 1, म्हणजे 111 00 कशामुळे आलं रे आपल्याला, 111 00 हे कशामुळे आलं असणार रे, गोल्डमुळे आलं असणार, प्लॅटिनममुळे आलं असणार ह्या, बरोबर. आता ह्याचा रेट काढायचा आहे. कसं काढणार रे, प्राईज. ठीक आहे, प्राईज इंटू नंबर ऑफ तिकीट्स इज इक्वल टू टोटल रेट भेटणार, टोटल अमाऊंट भेटणार आपल्याला, बरोबर. मग नंबर ऑफ तिकीट काढायचे, कसं काढू मी, टोटल भागिले प्राईज काढणार मी. टोटल भागिले प्राईज किती आहे रे, टोटल आहे 111 20 आणि भागिले 100. 20 गेले, उरले किती, 111. नंबर ऑफ तिकीट्स किती असतील मग, 111 हे आपले प्लॅटिनमचे विकले गेलेले तिकीट्स असतील. गुणाकार, बेरीज, वजाबाकी आणि भागाकार ह्या 4 गोष्टी सोडून ह्याच्यात काहीही केलेलं नाही आहे. हे गणित असं दिसलंच की मुलगा गायब होतो.
की बाबा नाही बाबा स्किप करूया, हे असं काहीसुद्धा नाही आहे ह्याच्यात विशेष. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शब्दातील स्वर एकत्र ठेवून जंगली हा शब्द किती प्रकारे लिहिता येईल? आता जंगली शब्द आहे JUNGLEE, जंगली शब्द. ह्यातले स्वर एकत्र ठेवायचे आपल्याला, म्हणजे यू, ई आणि ई एकत्र ठेवायचे. त्यांना एक बॉक्स करून एका खुर्चीत बसवून ठेवलं. उरलंय काय मग आपल्याकडे JNG आणि L. ठीक आहे. किती प्रकारे लिहिता येईल विचारले. एकूण किती येत रे? 1 2 3 4 5. किती झाले? 5 फॅक्टोरियल. पण हे तिघं पण एकमेकांच्यात अरेंज होणार किती प्रकारे? 3 फॅक्टोरियल. भागिले का? कारण ई आणि ई डबल आहे. जे डबल असतील त्याला भागाकार जेवढ्यांदा आहे तेवढं 2 फॅक्टोरियल करतो. 2दा आहे म्हणून 2 फॅक्टोरियल केलं आपण. सोडवा आता हे कसं करायचं? 5 फॅक्टोरियल इंटू 3 इंटू 2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. ह्याचं असं फोडू शकतो फॅक्टोरियल वगैरे. हे कॅन्सल. ह्याचं काय येणार मग? 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि हे गुणिले इथलं हे 3. 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 दुनी 120, 120 त्रिक 360. एकूण किती शब्द तयार होतील? 360 शब्द एकूण तयार होतील. कळलं का? 360 प्रकारे लिहिता येईल आपल्याला हा शब्द, ह्याचाच अर्थ. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सरळ व्याजाने गुंतवलेली एक रक्कम 8 वर्षात तिप्पट होत असेल, म्हणजे रक्कम पी आहे, 8 वर्षात तिप्पट होते. ठीक आहे. इथं एकदा पी भेटणार आहे तिला आणि इथं एकदा पी भेटणार आहे. मग ती पी अशी एकूण 3 पी होणार आहे 8 वर्षात. मग 8 वर्षात झाली टोटल, तर इथं 4 असणार, इथं 4 असणार आहे, म्हणून ही टोटल 8 वर्ष होणार. बरोबर. आपल्याला काय करायचे आता? चौपट करायची आहे रक्कम. चौपट रक्कम करायची असेल तर अजून एक पी लागणार आपल्याला इथे. मग अजून 4 वर्ष लागणार, म्हणजे एकूण किती लागतील रे? 4 आणि 4 8 आणि 4 12. हे कधी? फक्त आणि फक्त सरळ व्याज असताना. हेच चक्रवाढ व्याजात गणित वेगळ्या पद्धतीने विचारतात. जेव्हा आपल्या येईल ते आपल्याला कधीतरी, त्यावेळी ते आपण बघू. पण सरळ व्याजामध्ये एवढं सिंपल असतं हे, कारण त्याच प्रमाणात ते होत असतं. प्रमाणात म्हणण्यापेक्षा तेवढ्याच टाईम इंटरवलमध्ये होत असतं. चक्रवाढ व्याजात त्या प्रमाणात होत असतं. ओके. ते जेव्हाचं तेव्हा बघतो मी. तुम्हाला अंदाज माहीत असेल तर इंडायसेस आणि पट हा कार्यक्रम असतो तिथे. जेवढ्याचा घात आहे तेवढ्यानं गुणायचं, हे तिथं असतं चक्रवाढ व्याजात. पण जेव्हा येईल तेव्हा एकदम व्यवस्थित आपण सांगू. कळालं का? ह्याचं उत्तर असणार आहे 12 वर्षात चौपट होईल. पुढचा प्रश्न आहे. एका आयताची आणि चौरसाची परिमिती संख्यात्मकदृष्ट्या सारखीच आहे. हा असतो आयत, हा असतो चौरस. चारी बाजू समान. परिमिती सारखी म्हणजे बाजूंची बेरीज सारखी आहे. जर चौरसाचे क्षेत्रफळ 400 असेल, क्षेत्रफळ 400 म्हणजे बाजू किती असेल रे? 20 20 20 आणि 20. मग बाजू 20 20 असतील तर त्याची परिमिती किती असेल रे? परिमिती 20 चौक 80, बाजूंची बेरीज. बरोबर. चौरसाच्या चारी बाजू समान असतात. 20 चौक 80 झाली. आता हीच परिमिती त्यानं कशाची सांगितली? आयताची परिमिती सुद्धा संख्यात्मकदृष्ट्या सारखीच आहे, म्हणजे ह्याची पण 80च आहे. आता आयताची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 10 सेंटीमीटर जास्त आहे. ही रुंदी आर असेल तर लांबी किती आहे? 10 जास्त आहे, म्हणजे आर प्लस 10 आहे. ही पण आर आणि ही आर अधिक 10. कळालं का इथपर्यंत सगळ्यांना? आता ह्याची परिमिती किती आहे बघा रे? 1 आर 2 आर 3 आर 4 आर. 4 आर आणि 10 10 20. 4 आर अधिक 20 बरोबर किती सांगितलं त्यांनी? तेवढीच आहे, म्हणजे 80च आहे. म्हणून ह्याला 80ला इक्वेट केलं मी. म्हणजे 4 आर बरोबर किती झालं रे? 20 इकडे गेलं तर 60 येणार. आर बरोबर किती झालं रे? 15 चौक 60. म्हणजे रुंदी किती झाली? 15. विचारलंय काय? आयताचे क्षेत्रफळ. रुंदी तर 15 भेटली आपल्याला. लांबी किती आहे रे? 15 अधिक 10 येणार. लांबी किती आली? 25 आली. आता आयताचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. आयताचं क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी. बरोबर. किती आहे लांबी? लांबी आहे 25, रुंदी आहे 15. क्षेत्रफळ किती? 15 5 75. 15 दुनी 30 आणि 7 37. 375 सेंटीमीटर स्क्वेअर. कळतं इथपर्यंत? एवढं सोपं आहे. जे 2 गोष्टी लागणार होत्या आपल्याला. परिमिती म्हणजे बाजूंची बेरीज असते, क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी असतं. एवढंच, बाकी काही नाही. आणि चौरसाची चारी बाजू समान असतात, ह्या आपल्या गोष्टी माहीत पाहिजेत, छोट्या छोट्या गोष्टी. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. आकृतीवरचा प्रश्न आहे. अशा वेळी नेहमी काय करायचं माहिती आहे का? समान आकृत्या कुठं कुठं आल्यात बघायचं. आता सेम बघा, ही आकृती समान आहे, म्हणजे ही पहिली आहे, ही 5वी आहे. 1 2 3 4, म्हणजे पहिल्याला येते ते 5वं, परत समानच येते बघा. 1 2 3 4, म्हणजे असं 4 4नं त्या समान येतात. मग त्यांच्यात तसा काहीतरी फरक होणार आहे. आता बघा आपल्याला काय माहीत आहे. आता पहिली आकृती इथं अशी आहे, नंतर ती उजवीकडे वळली, परत खाली गेली ती.
दुसरी आकृती काय, इथं गडद केली आहे पण ती उजवीकडे वळूनच खाली गेली आहे काटकोनात. परत इथं पण ती इकडंच वळणार आहे अशी. ओके, पण ती एकदा गडद होऊन झाली आहे म्हणून तिला काय परत गडद केलं नाही. दुसऱ्या संचात काय केलंय, तिसऱ्या आकृतीला गडद केलंय आणि ती परत काटकोनात सेम तसंच उजवीकडनं वळली अशी. म्हणजे आता इथं परत ती उजवीकडे वळणार अशी आणि हे वर असं येणार ते. ठीक आहे, जे काय आहे ना ते ते अशा पद्धतीनं वर येणार ते असं. आणि चौथी आकृती पण काढून घेऊ आता. आता इथं दुसरी आकृती गडद आहे, इथं तिसरी गडद आहे, आता इथं चौथी आकृती गडद येणार आणि ती कुठं येणार, ह्या साईडला तिचं असं बोट असणार आहे. ह्या साईडला तिचं बोट असून हे असं होणार आहे आणि ती गडद असणार आहे आकृती. ठीक आहे, ह्याची काय आपल्याला गरज नाही, त्यांनी आपल्याला 2 आकृत्या शोधायला लावलीत पुढच्या. म्हणजे ही असं कुठं आहे ते बघायचं आहे. कुठं आहे रे असं, फक्त याच ठिकाणी, फक्त याच ठिकाणी आहे. कळलं का, की ह्या साईडला आणि हा असं उभा बाण, म्हणजे ऑप्शन नंबर 3. कळलं. पुढचा, शहराच्या उत्तर भागातील बहुसंख्य लोक हे पाण्यापासून उद्भवणाऱ्या रोगामध्ये ग्रासलेले आहेत. रोगामुळे, नीट वाक्य वाचायचं, काय सांगितलंय, काळ वगैरे सगळं नीट बघायचं. बहुसंख्य लोक हे पाण्यापासून उद्भवणाऱ्या रोगापासून ग्रासलेले आहेत. ओके, मग पहिलं काय, पाईपमधून पुरवण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा उपयोग करू नका असे तेथील लोकांना महापालिकेने सल्ला द्यायला हवा. ओके, आता त्यांचं करून झाले, ते त्यांना कळाले, ते हा सल्ला देऊन उपयोग नाही आणि ह्या सल्ल्यावरून कृती कशी पाहिजे, त्यातून प्रॉब्लेमचं सोल्युशन निघलं पाहिजे. ते पाणी चांगलं यावं आणि तुम्ही ते पाणी वापरा असं सांगायला पाहिजे ना. पाईपमधलं पाणी वापरा, बाकीचं दुसरं पाणी वापरू नका असं म्हणायला पाहिजे होतं उलट. त्यामुळे पहिली कृती तर काय येणार नाही. दुसरं काय, आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक दवाखान्यांना दक्ष ठेवायला हवे. ठीक आहे, म्हणजे आता ते रोगापासून ग्रासलेले आहेत, आता त्याच्यावरचा उपाय केला पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे, आपण त्याच्यावरचा उपाय केला पाहिजे की बाबा त्या रोगापासून ग्रासलेले आहात तर तेथील दवाखान्यांनी त्याच्यावर त्याविषयी जाणीव असली पाहिजे त्यांनी तिकडे लक्ष दिलं पाहिजे, दक्ष असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे. त्यामुळं ऑप्शन 3 येणार, फक्त ब बरोबर आहे. कारण हे सोल्युशन नाही आहे, हे तुम्ही तुमच्यामुळे झालेल्या चुकीवर पांघरून घातल्यासारखं. हां, ते झालं आहे, ते करू नका, ते तर ठीक आहे, केलं पाहिजेच, पण त्या पाईपमधून चांगलं पाणी येईल ही कृती पाहिजे एखाद्या शासनाची. ओके, महापालिकेची तिथल्या. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे हा. दिसायला नुसतं असं वाटतं की अरे काय दिलंच नाही ह्याच्यात, कसं सोडवायचं, 41, 22, 14, 34, 53, काही नाही, मॅट्रिक्स आहेत हे. मॅट्रिक्सची अरेंजमेंट कशी असते की आधी आपण ओळीचा क्रमांक सांगतो आणि नंतर आपण कॉलमचा क्रमांक सांगतो. आधी आडवा सांगतो, नंतर उभा सांगतो. हे बघा, 4 नंबरची ओळ आहे, उभी पहिली ओळ आहे म्हणून 4 आणि 1 दिले. 2 नंबर ओळ आहे, 2 नंबर कॉलम आहे म्हणून 22 दिले. 5 नंबरची ओळ आहे, 3 नंबरचा कॉलम आहे म्हणून 53 दिले. पहिली ओळ आहे, चौथा कॉलम आहे, 14 दिले. तिसरी ओळ आहे, चौथा कॉलम आहे, 34 दिले. आता प्रश्नचिन्ह काय, 5वी ओळ आहे, 5वा कॉलम आहे म्हणून काय येणार, 55 येणार. कळलं का, हे एवढ्या सोपा असतो पेपर. हे मी रोज घेतोय. तुम्ही जर इथपर्यंत बघितलं असेल तर नक्की हे तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा. प्रत्येक वेळी 15-15 प्रश्न तुम्हाला नवीन बघायला भेटतील. माझं सीसॅटचं पुस्तक पण आहे, ते तुम्ही घेतलं तर तुम्हाला अजून आयोगाचे सगळे 88 प्रश्नपत्रिका मी मेन्शन केलेल्या आहेत, त्या सगळ्यांचं स्पष्टीकरण सहित दिलेलं आहे. आणि तुम्हाला मॅथ रिजनिंगचा कोर्स करायचा असेल तर एज्युकल्चर ह्या ॲपवर जाऊन माझा मॅथ रिजनिंगचा कोर्स तुम्ही करू शकता. त्यातून पण तुम्हाला खूप छान छान गोष्टी शिकायला मिळतील आणि एकदम सोप्या पद्धतीने कसं करायचं आणि मॅथ्सची भीती कशी घालवायची ही गोष्ट तुम्हाला त्याच्यातून कळून जाईल. आणि तुम्ही मला तुमचे डाऊट अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर विचारू शकता. धन्यवाद.